नजारा बघा. बघा आता पाण्याचा फ्लो. फुलं यायला लागले तुझं. गेलं काय कोणी? आम्हाला त्या रस्त्याने जायचं होतं, पण तुम्ही बघितलं त्या रस्त्याला किती पाणी चालू. किती एवढे काय एवढे मोठे चला. त्या अवघड रस्त्यामधनं आम्ही चाललोय धारेश्वरावरती. आणि खूप अवघड रस्ता आहे. तिथून गाडी चालवतो आहे आणि मी मागे बसलेलो आहे. आणि पाणी खूप आहे, आपल्याला पाणी बघायचं. आम्हाला त्या रस्त्याने जायचं होतं, पण तुम्ही बघितलं त्या रस्त्याला किती पाणी चालू होतं. त्यामुळे आता इथे केटी आहे, त्या केटीवरतून एक रस्ता होतो. त्यासाठी आम्हाला खूप या वावरांमधनं जायचं आहे. आणि या वावरांमध्ये जाऊया आणि नंतर त्या केटीवरतून मग धारेश्वरवरती जायचं. खूप पाणी पडलं आहे, खूप म्हणजे खूप पाणी झालेलं आहे. अजून पण जी पाण्याची पातळी आहे ती वाढतच चाललेली आहे. तरी आता बघूया आपण कसं कसं. आता आम्ही या रस्त्याने जातोय. मग असा रस्त्याने आम्ही चाललेलो आहे. आता वावरामधनं आम्ही चाललोय, कपाशीच्या वावरामधनं. पूर्ण चिखल या साईडला. पण पाण्याचा आवाज एवढा येतोय की नुसतं एवढा जोरात पाण्याचा आवाज येतोय. एवढ्या जोरामध्ये पाणी फ्लो होत आहे. आणि खरं म्हटलं तर आता आम्ही स्लिप पण होऊ शकतो. खूप हळू आम्ही चाललेलो आहे. आता बरं झालं शूज घालून आलो. नितीन, किती दूर आहे केटी? अजून जवळच आहे आता केटी. नितीन आपल्यासोबत गाईड करायला आपल्याला. तर आता हे बघा, इकडं सगळं पूर्ण वावरामधनं आम्ही चाललेलो आहे. आता रस्ता कुठे जातो खरं म्हटलं तर आम्हालाच माहीत नाही आहे रस्ता कसा चाललाय. पण आज मंडे, आमच्या क्लासलाही सुट्टी होती आज. म्हटलं चला येऊया, बघूनच येऊया आपण किती पाणी आहे. आणि धारेश्वरवरती जाऊन महादेवाचं दर्शन पण घेऊन येऊया. आणि खूप ॲडव्हेंचर वाटतंय, खूप छान वाटतंय. चला आता पुढं तुम्हाला दाखवतो मी अजून. चला, आपलं केटीवरती आगमन झालेलं आहे. बुटांचा पूर्ण पसारा पांगलेला आहे. आता शूजचा पूर्ण पसारा पांगलेला आहे. आणि हे बघा, इथं आपण आता आहे केटीवरती. आणि पूर्णपणे पाणीच पाणी दिसतं इथं. आता बघू शकता तुम्ही, एवढा पाण्याचा फ्लो आहे की आवाज पण एवढा येतोय. तुम्ही बघून घ्या, पूर्ण पाणी, पूर्ण पाणी. हे तर एक स्टेप आहे आपल्याला समोर जायचं. समोर तर खूप पाणी असणार आहे. आणि पाण्याचा फ्लो म्हणजे एवढा आहे ना बघा. आपल्याला त्या तिथनं जायचं होतं. फुलं यायला लागले तुझं. गेलं काय कोणी? बघा, पाणी पूर्ण नुसतं पाणीच पाणी दिसतं इकडं. पूर्ण पाणी आहे, फक्त पाणी. हे बघा, पूर्ण इथं पाणीच पाणी दिसतंय आपल्याला. आणि पाण्याचा फ्लो पण खूप म्हणजे खूप जास्त आहे बघा. इकडे पूर्ण आमची शूज जी आहे, अवस्था बेकार झालेली आहे. आता आपण कोणत्या जंगलामध्ये मला काहीच कळत नाही. फक्त फिरतोय इकडं तिकडं. आपण जिथं जायचं तिथं गेलं पाहिजे फक्त. आता नाही तर पोहोच दुसरीकडंच बरं का. पोहोचू नाही दुसरीकडंच. वाकडं इकडं. ते दिसतंय मंदिर तिकडं कळस दिसतोय तो. शेततळं पण सापडलं आता रस्त्यामध्ये. फुल भरलंय का? फुल भरलेलं शेततळं एकदम फुल. एवढं पाणी चाललं बाजू, ते फुल भरलं असणार आहे ना. मासे बी आहे का? चला मग मासे बघून घेऊ आपण. इथे शेततळ होतं सगळ्यात मोठं वगैरे. ते असं हेच का ते तिकडे आहे का? बघा, असं वाटतं कोकणामध्ये आलोय आपण. पूर्ण नारळ झाडाचं दिसते बघा. बघा, ती गाडी जी उभी आहे ना, ती बघा, इथं आपली गाडी उभी आहे. आपलं इकडनं यायचं होतं, पण इकडं पाणी जास्त चालू होतं. त्यामुळे आपण तिकडनं फिरत वावरामधनं कपाशीचं वावर, मक्काचं वावर, सगळं फिरून असं पूर्ण टूर मारून असं इकडे आलोय. चला आता इकडे जायचं आपलं. किती एवढे काय एवढे मोठे नाही. चला मला जाम करत चाललोय आता मी नितीन. भारी वाटतंय ना. पण आज तू येत नव्हतं तरी मी तुला घेऊन आलो. मी मुद्दाम म्हणजे मला काय तुझा अभ्यास बाकी ना. अभ्यास बाकी अभ्यास होत राहील. तू म्हणशील एक शिक्षक असं कसं काय म्हणतो अभ्यास होत राहील. अभ्यासाचं टेन्शन घेत मी. अभ्यासाचं टेन्शन नाही घेत. कोणी आपल्याला बघितलं तर काय म्हणलं लोक, दर्शन करायला आलो म्हणजे आदिवासी कुणी आले म्हणे वावर आहे ना असे.
फायनली आम्ही इथं धारेश्वरावरती पोहोचलेलो आहे. खूप सारे अडथळे पार करून इथपर्यंत आलेलो आहे. वावरातलं वगैरे अवतारचं पूर्ण चप्पल वगैरे म्हणजे बुटं वगैरे पूर्ण घातलेले आहे. इथं बघा पूर्ण असं शांत असं वातावरण आहे. खूप छान वाटतं इथं, एकदम असं शांत, कोणीच नाही, एकदम शांत वातावरण आहे पूर्णच्या पूर्ण. आणि इथं महादेवाची मूर्ती आहे जी की तुम्हाला मी दाखवतो. खाली पाण्यामध्ये असणारे बहुतेक, आणि पाणी खूप जास्त आहे. आणि इथं आपण इथं दर्शन, इथं आमच्या गावाचं नाव पण आहे मोहरा. नजारा बघा, बघा आता पाण्याचा फ्लो. नजारा पाणी त्या तिथनं बाहेर निघतंय सगळं पलीकडनं. इथं पहिले खाली येऊन सगळं काही सगळं कोरडं असायचं, पण आज बघा पाणी इथं. पाण्याचा फ्लो. तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण इकडं पाणीच पाणी दिसतंय. आणि आधी तर इथपर्यंत पाणी होतं, मी जिथं उभं आहे तिथं पण पाणी होतं. पण आज थोडं पाणी कमी झालं होतं आणि परत आता पाणी वाढतंय, अजून पाणी वाढत चाललंय. पूर्णच्या पूर्ण पाणी 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 झालेले. आधी ना आम्ही खाली जायचो वगैरे, म्हणजे इथं दर्शन करायला जायचो महादेवाचं, पण आता पूर्णचं पूर्ण बंद झालेलं आहे. आणि पाणी अजून वाढतंय, म्हणजे पाणी वाढतच चाललेलं आहे. तर एवढं कधी वाटलं नव्हतं की पाणी येईल म्हणून, पण खूपच पाणी आलेलं आहे. आणि खूप असं वेगळं वातावरण इकडं झालेलं आहे. आणि खूप शांतता आहे, खूप छान वाटतं इथं आल्यावरती. फक्त पाण्याचाच आवाज जास्त येतोय. आणि खूप असं छान इथं वाटतं आहे. वातावरण पण खूप छान आहे. आम्ही दोघंच इथं आहे, त्यामुळे अजून शांत असं इथं वाटतं आहे. आणि शांतता वाटते फक्त इथं आता, बस बाकी काहीच नाही. एकदम शांत ठिकाणी असं आम्ही बसलेलो आहे. काही टेन्शन नाही, काही नाही, एकदम भारी वाटतं आहे. कोणीच नाही इकडं, मेन म्हणजे इकडं फक्त पाणी दिसतंय, पाणीच पाणी पाणी. पूर्ण कोकणासारखं वातावरण झालं आहे आता आपलं आहे. तुला माहिती आहे का ही नदी कोणती? हो माहिती आहे कोणती? मला. अंजना नदी. हां, अंजना नदी. आपण पिशोरला जो ब्लॉक टाकला होता मी तुम्हाला, तो धरणावरचा अंजना धरण, त्याच धरणाचं पाणी पूर्ण इकडे येतंय. पूर्णच्या पूर्ण पाणी ॲक्च्युली ते धरण खूप भरलेलं असणार आहे आता. गंभीर अशा चर्चा चालू आहे बाबाची. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन चला जाऊया आता. सगळं इथं आपण दर्शन वगैरे घेतले. आता आपण चाललो आहे वापस त्याच रस्त्याने परत घरी. आम्हाला त्याच रस्त्याने आता वापस जायचं आहे. परत तुम्हाला तो रस्ता दाखवून काही फायदा नाही आहे आता, बरोबर आहे का नाही? आणि तो रस्ता आम्ही तुम्हाला दाखवला होता की जिकडं आम्ही आमची गाडी थांबवलेली होती आणि आम्ही त्या साईडने आलेलो होतो. आता परत त्याच रस्त्याने आम्हाला वापस घरी जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके, चला.